आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। आज आपण राजेगाव या गावामध्ये आलेलो, घाटंजी तालुक्यातील शेवटचं गाव, केळापूर तालुक्याला लागून असलेलं पंचायत समिती घाटंजी। मला एक दुःख होते, शिक्षक तज्ञ म्हणून जेव्हा जिल्ह्यामध्ये काम करतो तेव्हा एखाद्या शाळेला जर भेट दिली त्या ठिकाणी शिक्षकही भेटत नाही आणि शाळेची दुरावस्था एवढी आहे का भयंकर दुरावस्था आहे। 13 युक्त 14 युक्त 15 युक्त आयोग झाला, 30% ग्रामपंचायतला फंड येतो शाळेच्या सुधारणेकरता। एक शिक्षक प्रेमी म्हणा किंवा शिक्षक सहाय्यक म्हणा किंवा कंत्राटी बेसवर सरकारच्या माध्यमातून शिक्षक नेमले जात आहे, परंतु या शाळेला ते पण नाही आहे आणि योग्य असं मार्गदर्शन किंवा माझ्या मनाला समाधान होईल असं कुठल्याही प्रकारचं मला इथं मार्गदर्शन झालेलं नाही आहे। परंतु या शाळेची कमतरता एवढी भासली, खूपच। आज दिवस मंगळवार आहे, 13 फेब्रुवारी आहे आणि 2024। या सर्व गोष्टीमध्ये आजच्या डेटमध्ये इथे शाळा सकाळी घेतली असे सांगितले जातात आणि मुलं या शाळेचे बाहेर फिरत आहेत। या गोष्टी सर्वात मोठं दुर्दैव आहे। असं जर असलं तर येणाऱ्या काळामध्ये मुलांचं भविष्य हे भविष्य राहणार नाही, ते कुठेतरी आपलं रोजमजुरीच्या मार्गावर लागणार आणि या लेकरांचं भविष्य सुद्धा घडणार नाही। आपण आता समोर पण पाहू, इकडं उघडत आहे तिकडं नको ठीक आहे। दोनच आहे का वर्ग? दोन्हीच्या 3 नोटबुक असते 5वी पर्यंत, एकाच्या 3 एकाच्या 2। राजेगावच्या शाळेला चुकलेली आहे। माझं जिल्हा प्रशासनाला हे सांगणं आहे, असं जर चालत राहिलं तर मुलांचं भविष्य कसं होणार। आणि मला पण एक दुःख होत आहे की जिल्ह्यामध्ये शिक्षक तज्ञ हे काम करत असताना हे जर परिस्थिती राहिली ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा शाळा समितीच्या माध्यमातून, नेमकं एवढं लोकल राजकारण जर असेल तर शाळा शिक्षण विभाग जिल्हा समिती ही काय काम करत आहे याच्यावर प्रश्नचिन्ह आज मी करतो। आणि या शाळेला भिंत सुद्धा नाही आहे आणि शाळा पुरेपूर हे पडलेली आहे। आपल्याला याच्यामध्ये खरंच ही बाब दुःखाची आहे। या शाळेची भिंत गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण आहे, परंतु आता एक छोटंसं बोर्ड लागले तर नवीन शिक्षक रुजू झाले, त्यांनी हे बोर्ड कसं तरी आपल्या पद्धतीने लावून घेतलं म्हणून एवढं तरी शाळेला हे एक दिसते। बाकी काही कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे। आपला प्रयत्न एकच राहील, वरून आपला SBJSS ग्रुप इन इंडिया यांच्या माध्यमातून आणि शिक्षक तज्ञ या नात्यांनी एकच प्रयत्न राहील, इथून पुढे या शाळेचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल, मुलांचं शिक्षण कशा प्रकारे योग्य मार्गाने लागतील त्याकरता आपला हा इथून पुढे प्रयत्न राहील आणि ताबडतोब आपण एक शिक्षक म्हणून इथं देऊ।